ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुक्षोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या वर्गाच्या 67व्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आपण आता प्रार्थना म्हटली, वैदिक प्रार्थना, उपनिषदची प्रार्थना, त्यात तीनदा म्हणतो शांती शांती शांती। या तीन शांतीचा अर्थ आपल्या सर्वांना माहितीच आहे की आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक। म्हणजे हे ईश्वरा, मी तुझी उपासना करण्याकरता आता प्रस्तुत होत आहे, तर त्यात कोणत्याही प्रकारची बाधा येऊ देऊ नको। तीन प्रकारची बाधा सांगितली गेलेली आहे। कोणती कोणती? आधी दैविक, हे जे सुरू आहे हे आधी दैविक। आधी भौतिक म्हणजे मला माझं शरीर सगळं फिट राहू दे, एकदम सुदृढ राहू दे। आणि आध्यात्मिक म्हणजेच माझं मन मला कॉपरेट करोत, ह्या त्याच्या अर्थ असतो। तर आपली प्रार्थना कदाचित ऐकली बहुतेक। पाऊस जरा कमी झालेला दिसतोय। साधारणपणे हा वर्ग आपण बुधवारी भरत असतो, पण काही अपरिहार्य कारणामुळे मागे पुढे होत आहे। त्याबद्दल मला खूप खंत वाटते आणि त्याबद्दल मी क्षमासुद्धा मागतो, पण काही कारणं असे असतात की त्याला आपण काहीच करू शकत नाही। असो, तर आपण आपल्या व्याख्यानाकडे प्रस्तुत होऊया। मागच्या वर्गात जे काही आपण चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून एक फार महत्त्वाचा मुद्दा जो घेतला होता, दोन महत्त्वाचे मुद्दे। त्यात पहिला म्हणजे अवतार हे नेहमी खूप कर्मप्रवण म्हणजे कर्मशील असतात, कारण की त्यांच्या जीवनामध्ये शरणागतीतून निस्वार्थता, निस्वार्थतेतून प्रचंड कर्मशक्ती त्यांच्यात असते। आणि आपला प्रवास बिलकुल उलटा असतो। आपल्याला स्वामीजींनी कर्मयोग करायला सांगितला, कर्मयोगातून आपल्या जीवनात शरणागती येईल, निस्वार्थता येईल, निस्वार्थतेतून आपल्या जीवनामध्ये मग शरणागती येईल। आणि दुसरा मुद्दा म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण हे सत्य संकल्प होते। हे या सगळ्या गोष्टी सुरू आहे कशामध्ये? भगवान श्रीरामकृष्ण लीला प्रसंगाच्या
आपण साधक भावाची चर्चा करत आहोत. साधक भावामध्ये त्यांची वात्सल्य भावाची साधना, त्याच्या अंतर्गत हे सगळं सुरू आहे. आणि भगवान श्रीरामकृष्ण किंवा कोणतेही अवतार हे सत्यसंकल्प असतात. सत्यसंकल्पाचे 5 पैलू, त्याची फक्त एक धावती उजळणी करूया की ते 5 पैलू म्हणजे कोणते, की कोणतेही अवतार किंवा भगवान श्रीरामकृष्णाचं वैशिष्ट्य, कोणतीही जिन्नस खायच्या आधी त्यांचं मन इतकं सूक्ष्म झालं होतं की जर ते त्यात काही त्यांना म्हणजे जे कोणी त्यांना ते वस्तू देत आहेत ती अपात्र असली, त्याचे भाव जर विशेष चांगला नसला तर ठाकूर ते अन्न ग्रहण करू शकत नव्हते. दुसरं, एखाद्या व्यक्तीशी बोलता बोलता म्हणजे ईश्वरी चर्चा करता करता त्यांचे मुख हे बंद होऊन जायचं. का? कारण की समोरची व्यक्ती तशी पात्र नव्हती. हे नंतर लक्षात यायचं. पण अचानकच त्यांचं मुख म्हणजे बोलता बोलता अचानकच एखादी व्यक्ती थांबून गेली तर कसं वाटतं, पण तसं ते झालेलं आहे. तिसरं होतं, एखाद्या व्यक्तीबद्दलचा धर्मलाभ किंवा त्याची प्रगती होणार की नाही या संदर्भात सुद्धा त्यांना ते इंगित करायचे. चौथं, अचानकच त्यांच्या मनामध्ये एखादा भाव उद्दीपित झाला तर त्या भावाशीच ऐक्य असणारा एखादा साधक किंवा अनेक साधक त्यांच्या भेटीला त्या दिवशी यायचे. शेवटचं म्हणजे की एखाद्या व्यक्तीचा एखादा भाव त्याच्या संदर्भात चर्चा करता करता ठाकूर अचानक त्याला वेगळीच काहीतरी सूचना द्यायचे की जी कदाचित त्याच्या भावाशी त्याचा मेळ होत नसेल, पण त्यातून त्या साधकाची खूप प्रगती झालेली नंतर आपल्याला आढळते. हे 5 अत्यंत सूक्ष्म पैलू याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आणि ही चर्चा करत असताना एक फार महत्त्वाचं एक उदाहरण लीला प्रसंगकारांनी सांगितलेलं आहे. ती अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे आणि समहाव मी ती म्हणजे सुटली होती माझ्याकडनं, पण ती मी आज घेऊन आणि वात्सल्य भावाची पुढे आपण वाटचाल करणार आहोत. आणि ती घटना म्हणजे अशी की जो पहिलाच बिंदू आपण बघितला होता सत्यसंकल्पामधला, की भगवान श्रीरामकृष्ण सर्वांच्याच हातचं अन्न ग्रहण करू शकत नव्हते. त्यांच्या मनाची स्थिती तशी होती. आता हेच आपले भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी आपलं यज्ञोपवीत झाल्यानंतर धनी लोहारणी करणं हे अन्न घेतलेलं आहे. भिक्षा मातेच पहिली भिक्षा मातेचं मान हे धनी लोहारणीला दिलेलं आहे. आणि मग सगळ्यांच्याच अन्न यांना घ्यायला का पुढे त्यांना का असं म्हणजे संकोच व्हायचा, ते संकुचित व्हायचे. पहा, इथे एक फार मोठा संदेश भगवान श्रीरामकृष्णांच्या या कृतीतून आपल्याला, किंवा असं आपण जेव्हा कीस काढतो ज्याला म्हणणं, त्यातून एक फार 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 मोठं काहीतरी आपल्याला आढळतं आपल्या भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनचारित्र्यामध्ये. भगवान श्रीरामकृष्ण जातीपातीच्या सगळ्या बंधनाच्या फार पलीकडे होते. म्हणून त्यांनी आपलं जेव्हा यज्ञोपवीत झाल्यानंतर पहिली भिक्षा माता म्हणजे धनी लोहारणीकडूनच घेतली. आणि गावामध्ये तेव्हा फार बऱ्यापैकी विरोध झाला, पण लहानसे आपले गदाधर त्यांनी कोणालाही जुमानलं नाही. आणि आता मात्र हे सगळं आता जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सगळ्या साधनेमध्ये बिलकुल ज्याला म्हणतो की प्रतिष्ठित झालेले आहेत, आपण त्यांना करुणा सिंधू म्हणतो, दया सिंधू म्हणतो आणि काय काय म्हणतो. मग एखाद्याने काही आणलं कौतुकापोटी प्रेमापोटी, मग ते ग्रहण का करू शकत नव्हते. तर भगवान श्रीरामकृष्णांना एक गोष्ट जी मुळीच आवडायची नाही, आणि ती म्हणजे बांगलामध्ये ते म्हणायचे, भावेर घरे चोरी करबे ना, आत एक बाहेर एक. पहा बंधू भगिनींनो, याच्यावरती आपण सर्वांना म्हणजे विचार केला असेलच, पण इथे लक्षात येतं की आपले ठाकूर किती ग्रेट होते. आणि या सगळ्या गोष्टी लिहिणारे आणि आपल्या पुढे मांडणारे लीला प्रसंगकार किती सूक्ष्म पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. जातीपातीच्या बंधनाच्या खूप पलीकडे गेलेले आहेत ठाकूर. पण जर कोणी ढोंगी व्यक्ती जर त्यांच्या पुढे आली तर ते त्या गोष्टी त्याच्याकडे स्वीकार करू शकत नव्हते. भक्तांनी कसं व्हावं, तर एकदम सरळ आणि स्ट्रेट व्हावं, आणि ते त्यांना कळायचं. म्हणून अनेकदा त्यांच्याकडून म्हणजे काही भक्तांकडनं ते घ्यायला त्यांचं म्हणजे हात संकुचित व्हायचा.
आणि एक घटना जी म्हणजे ज्या विशेष घटनाचा मी इथे विशेष उल्लेख करू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे 1881 साली भवनाथ चट्टोपाध्याय नावाचा एक मुलगा यायचा आणि त्याच्याबद्दल ठाकूरांनी खूप मोठे उद्गार काढलेले आहेत. इथपर्यंत म्हटलेलं आहे की हा भवनाथ म्हणजे ईश्वर कोटी आहे. आपल्याला माहिती आहे फक्त 6 ईश्वर कोटी ठाकूरांनी सांगितलेत, पण तेव्हा ठाकूर म्हणायचे की हा भवनाथ सुद्धा ईश्वर कोटी आहे. पण परिवर्ती काळामध्ये आता जरी ठाकूरांनी इतकी स्तुती केली आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे भवनाथ चट्टोपाध्यायचं प्रेम स्वामीजींवरती सुद्धा खूप होतं, म्हणून ठाकूर त्याच्यात विशेष प्रेम करायचे आणि म्हणायचे की नरेंद्र आणि भवनाथ म्हणजे जणू काही नर आणि मादी. कारण की भवनाथ चट्टोपाध्यायाचा स्वभाव फारच असा स्त्रियोचित होता, पण त्यांची ठाकूरांप्रती बिलकुल अमाप श्रद्धाभक्ती होती. हे तेवढंच खरं. परिवर्ती काळामध्ये झालं असं की भवनाथ चट्टोपाध्याय हे संसारात पडतात आणि एक दिवशी येऊन ठाकूरांना खूप मनाचे फार सरळ सहजपणे विचारतात की मला माझ्या पत्नीबद्दल इतकं आकर्षण का वाटतं, तुम्ही मला खेचून घ्या. तेव्हा ठाकूर म्हणतात की ठीक आहे, तू एखाद्या दिवशी एखाद्या मंगळवार किंवा शनिवारी माझ्याकरता काहीतरी खायला घेऊन ये, मी तुझी सगळी माया खाऊन टाकतो. मी तुझी सगळी माया खाऊन टाकतो असं म्हणतात आणि मग पुढच्याच एखाद्या मंगळवार किंवा शनिवारी भवनाथ चट्टोपाध्याय ठाकूरांकरता काहीतरी खायची वस्तू घेऊन येतात आणि त्यांच्या पुढे ठेवतात. ठाकूरांना लक्षात येतं आणि ठाकूर हात पुढे करतात आणि खूप प्रयत्न करतात, पण त्या वस्तूंना स्पर्श करू शकत नाही. वचनामृतमध्ये वाचतो की नाव न लिहिता तिथे लिहिलेलं आहे की परिवर्ती काळामध्ये आपल्या पत्नीमुळे त्या साधकाला खूप त्रास सहन करावा लागला. असो, याच्याकरता मी ही घटना सांगितलेली नाही आहे. जो मुद्दा मला आपल्या सर्वांपुढे मांडायचा आहे तो हा की जर आपण भगवान श्रीरामकृष्णांना दया सिंधू, कृपा सिंधू, करुणाचे सागर इतकं सगळं काही बिलकुल एपिथेट लावून हे करतो, तर मग त्यांनी त्या भवनाथ चट्टोपाध्यायाचे ते अन्नग्रहण का नाही केलं? आणि याचे उत्तर आपल्याला मिळालेच पाहिजे. उत्तर मिळाल्यानंतर आपल्या ठाकूरांबद्दल आपलं प्रेम तितकंच वाढेल आणि त्याचं उत्तर, त्याचं विवेचन करत लीलाप्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज इतक्या सुंदर पद्धतीने म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार होते आणि अवतार नेहमी 2 स्तरावरती राहतात, एक मानवीय स्तरावरती आणि एक ईश्वरीय स्तरावरती. तर जेव्हा ठाकूर मानवीय स्तरावरती राहायचे तर त्यांचं इतकं एक अमाप प्रेम प्रत्येकाप्रती असायचं की प्रत्येकाला त्यांची इच्छा असायची की प्रत्येकाला ईश्वर लाभ हो, प्रत्येकाला त्याचं कल्याण हो. आणि त्या कल्याणाच्या भावनेतूनच त्यांनी त्या भावनांना सांगितलं की तू माझ्याकरता काहीतरी खायला घेऊन ये, मी तुझी सगळी माया खाऊन टाकतो. पण जेव्हा ते आपलं हात पुढे करतात आणि जेव्हा ते आपल्या दिव्य स्तरावरनं बघतात, दिव्य स्तरावरनं जगन्माता त्यांना आदेश करते की अजून वेळ झालेली नाही आहे, अजून वेळ झालेली नाही आहे आणि अजून ती पात्रता प्राप्त झालेली नाही आहे आणि म्हणून ती जगन्माता त्यांना थांबवते. पहा किती रॅशनल आणि किती मनाला पटण्यासारखं एक एक्सप्लेनेशन ऋषीप्रवर सांगतात. आणि म्हणून आपल्याला तिथे लक्षात येतं की अनेकदा ठाकूरांनी, आपण मागच्याच वेळेस चर्चा केली होती या सगळ्या सत्य संकल्पाचे जे 5 पैलू चर्चा केली, अनेकांबद्दल ठाकूरांनी म्हटलंय की याचं अजून नाही पुढे होईल. तर तेव्हा आपल्याला असं आपल्या ज्या एक अल्पबुद्धीला असं वाटतं की अरे असं कसं ठाकूरांनी म्हटलं. तर त्याचं कारण असं असतात की अवतार हे नेहमी 2 स्तरावरती जगत असतात आणि जेव्हा ते मानवीय स्तरावरती असतात त्यांना अगदी असं वाटत असतं की प्रत्येकाला हे सगळं मिळावं, हे ईश्वरीय प्रेम, हे ईश्वरीय दर्शन, हे अनुभव. पण जेव्हा ते दिव्य स्तरावरती जायचे तेव्हा जगन्माता सांगायची की अजून ती पात्रता यायची बाकी आहे, पात्रता येऊ देत, पात्रता आल्यानंतर आपसुक सगळं काही घडेल. माताजी सुद्धा स्वामीजींबद्दल एकदा अशाच बोलल्या होत्या. पहा,
सगळ्या गोष्टी एकसारख्याने बिलकुल मिळून जातात की अचानक म्हणजे एका भक्ताने असा प्रश्न विचारल्यावर माताजी पण म्हणाल्या होत्या की अरे, दुसऱ्याच भेटीमध्ये स्वामीजी सुद्धा तयार नव्हते, म्हणून ठाकूरांनी त्याला पूर्णत्व दिलं नाही. आपल्या सगळ्यांना ती घटना माहितीच आहे. जेव्हा स्वामीजी म्हणतात, बिलकुल हडबडून म्हणतात की तुम्ही माझं हे काय केलं, मला अजून आई वडील आहेत. म्हणजे त्यावेळेस ती वेळ आलेली नव्हती. पण शिष्याच्या प्रेमापोटी ठाकूर इतके ज्याला म्हणतो की एक आतुर झाले होते की त्यांनी तो प्रयत्न केला, पण तेव्हा ती जगन्मातेची इच्छा नव्हती. तर ही जी सत्यसंकल्पमधला हा जो डायमेन्शन होता की एखादी जिन्नस खाता ठाकूर कधी कधी त्यांचं म्हणजे संकुचित व्हायचे, त्यातून त्यांचं काही प्रेम कमी व्हायचं नाही. अशी चुकीची समजूत आपण करून घ्यायची नाही. आपल्याला आपली पात्रता वाढवायची आहे आणि पात्रता वाढवल्यानंतर ईश्वर तर 99 पावलं पुढे यायला तयारच आहेत. तर इथे हे सत्यसंकल्पाचं हे फार महत्त्वाचं एक पूर्ण डिस्कशन इथे पूर्ण होत आहे. याच्या पुढे आपण जाऊया वात्सल्य भावामध्ये की मागच्या वेळेस इथे थोडी चर्चा आपण सुरुवातीला केली होती की भगवान श्रीरामकृष्ण, आता आपण ती सगळी चर्चा आधी केलेलीच आहे की कशी त्या रामललाच्या मूर्तीबरोबर भगवान श्रीरामकृष्ण आणि ते जटाधारी साधू ते बिलकुल असं खेळ खेळायचे की जसे तिघही सवंगडी आहेत आणि बरोबर अन्न शिजवणे, खाणे, फिरायला जाणे, नदीत पोहायला जाणे गंगेमध्ये वगैरे वगैरे, ती सगळी गंमत आपण त्याची चर्चा केलेली आहे. आता ही सगळी साक्षात भगवान श्रीरामकृष्णांना ती रामललाची मूर्ती त्याचं दिव्य दर्शन घडत आहे आणि हे दर्शन घडत असताना अचानक त्यांच्या मनामध्ये एक भाव त्याची म्हणजे त्याचा उद्भव झाला. त्यांना असं वाटू लागलं की मी या जटाधारींकडनं दीक्षा घ्यावी. आता दीक्षा घ्यावी त्यांची ही उत्कंठा जटाधारींना सुद्धा लक्षात आली. पण इथे लीला प्रसंगकार चर्चा करत असताना फार सुंदर प्रश्न मनामध्ये आपल्या म्हणजे ते स्वतःच मांडतात की कामारपुकूरला असताना त्यांची एकदा रामनामाची दीक्षा त्यांना त्यांच्या एका कुलगुरूंकडनं मिळालेली आहे. कारण की त्यांचे कुलगुरू रघुवीर होते, कुलगुरू नाही कुलदेवता. आणि तो एक पश्चिम बंगालमध्ये नियम आहे की जोपर्यंत दीक्षा होत नाही आपण घरात पूजा करू शकत नाही. तर त्यांची ही दीक्षा आधी झालेली होती. तर एकदा दीक्षा झाल्यानंतर पुन्हा दीक्षा घ्यायची इच्छा का झाली, तर याचं सुंदर विवेचन केल्यावर लीला प्रसंगकार शारदांजी महाराज लिहितात की तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचा भाव होता सेव्य सेवक. पहा, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपले ठाकूर कमी वयाचे होते आणि रघुवीराची पूजा करायचे, तर तेव्हा त्यांचा भाव होता सेव्य सेवक. आणि त्या भावाचीच म्हणजे जरी राममंत्र होता पण त्या भावाची दीक्षा त्यांना दिल्या गेलेली होती. पण आता भगवान श्रीरामकृष्ण हे प्रभू रामचंद्रांची भक्ती करत आहे. कोणत्या भावाने? वात्सल्य भावाने. तर वात्सल्य भावाने जर ते भक्ती करत आहे तर मंत्र आता हा बदलणार आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये ती इच्छा उत्पन्न होते आणि त्यांची दीक्षा म्हणजे मंत्र घेण्याची इच्छा जटाधारी हे पूर्ण करतात. पुन्हा जो दुसरा एक प्रश्न, याची चर्चा पण आधी केलेली आहे की हे कसं काय की दर्शन आधी घडलं आणि आता शास्त्रोक्त पद्धतीने साधना करण्याकरता ठाकूर प्रस्तुत होत आहेत. तर त्याचं मागचं कारण एवढंच की भगवान श्रीरामकृष्ण हे शास्त्रांना प्रमाणित करण्याकरता आले होते. म्हणूनच आधी व्याकुळतेच्या आधारावरती दर्शन, त्याच्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने साधना आणि पुन्हा तेच दर्शन लाभल्याने हे सिद्ध होतं की आपले सगळे शास्त्र हे एकदम सत्य आहेत. याची चर्चा आपण मागे केलेली आहे, पण लीला प्रसंगकारांनी पुन्हा याचा उल्लेख केला असल्यामुळे मी त्याचा पुन्हा इथे उल्लेख करत आहे की आधी व्याकुळतेद्वारा दर्शन आणि त्याच्यानंतर शास्त्रोक्त साधना झाल्यावरती जे दर्शन त्यांना व्याकुळतेच्या आधारावरती घडले तेच शास्त्रोक्त साधनेच्या आधारावरती घडले. याचाच अर्थ शास्त्रात जी साधन पद्धती दिल्या गेलेली आहे
ती अतिशय सत्य आहे हे प्रमाणित करण्याकरताच भगवान श्रीरामकृष्णांच्या आविर्भाव किंवा त्यांचा जो जन्म झाला, अनेक त्यांच्या उद्दिष्टापैकी हा सुद्धा एक उद्दिष्ट होता की शास्त्रांना प्रमाणित करणे. याच गोष्टींना अजून थोडं पुढे आपण चर्चाची पुढे घेऊन जाऊ. तर कसं असतं बंधू भगिनींनो, की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये साधक जेव्हा पुढे पुढे जात असतो, जोपर्यंत त्या साधकाला आपल्या त्या कॉन्शियसनेसमध्ये किंवा आपल्या बोधामध्ये त्या आपल्या इष्टाची संपूर्णपणे त्याच्या उपस्थितीची जाणीव होत नाही, तोपर्यंत ते आध्यात्मिक अनुभव त्याला जे प्राप्त झालेले आहेत त्याला समाधान देऊ शकत नाही. आता या स्थितीपर्यंत आपण पोहोचलेलो नाही, म्हणून आपल्याला या वाक्याची ज्याला म्हणतो की सत्यता किंवा त्याचा आनंद आपल्याला कळणार नाही. मी ते वाक्य पुन्हा रिपीट करतो की एखाद्याला, म्हणजे आपण ठाकूरांचंच उदाहरण घेऊ, ठाकूरांना प्रभू रामचंद्र यांचं दर्शन घडलं बालरूपामध्ये. त्यांच्याशी त्यांनी खूप लीला केली, 3-4 महिने खूप तो ज्याला म्हणतो की आनंद घेतला, आनंद लुटला. पण तरीसुद्धा त्यांना दीक्षा घ्यायची इच्छा मनात का निर्माण झाली, याचं अजून आपल्याला थोडंसं खोलवर त्याचं चिंतन करावं लागेल. आणि याचं चिंतन करत असताना, विश्लेषण करत असताना लीला प्रसंगकार असं म्हणतात की जोपर्यंत एखाद्या साधकाला आपल्या इष्टाचा बोध आपल्या चित्तामध्ये होत नाही, तोपर्यंत त्याला समाधान लाभत नाही. आणि याचं उदाहरण आपण आपल्या महाराष्ट्राचे एक संत नामदेव महाराज त्यांच्या एका घटनेतून घेऊन हे सिद्धांत समजण्याचा प्रयत्न करूया. ते समाधान का लाभत नाही आणि बाल रामचंद्रांचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना दीक्षा घेण्याची इच्छा का झाली, कारण की त्यांना तो बोधामध्ये रामचंद्र त्यांची अनुभूती घ्यायची होती. आधी नामदेव महाराजांचा तो प्रसंग पण त्याच्या थोडी चर्चा करूया, त्यातून गोष्ट अजून स्पष्ट होईल. आपल्या सर्वांना माहितीच आहे, नामदेव महाराज बिलकुल लहानपणापासूनच त्यांना विठ्ठलाचं दर्शन व्हायचं. ती घटना त्याचं फार डिटेलमध्ये मी जात नाही. घटना सर्वांना माहितीच आहे की त्यांचे वडिलांना एक दिवस कुठेतरी जायचं होतं काही दिवसाकरता, तर त्याने सांगितलं नामदेवांना की अरे रोज आईने स्वयंपाक केल्यानंतर आधी मंदिरात जाऊन विठ्ठलांना नैवेद्य दाखव आणि विठ्ठल ग्रहण करतील आणि त्याच्यानंतरच आपण ते प्रसाद ग्रहण करायचा. आता हा लहानगा विठ्ठल, क्षमा करा, लहानगा ते नामदेव, पूर्ण विश्वास की देव म्हणजे विठ्ठल हे भोग दाखवलेलं अन्न हे ग्रहण करतात आणि देवापुढे ते ताट ठेवून आणि प्रार्थना सुरू करतात जे काही त्यांना येत असेल. आणि काही विठ्ठल तर काही येत नाही आणि येत नाही म्हणून ते जोरजोराने रडू लागतात. आणि आपल्याला कुठलं कथानक माहितीच आहे की जेव्हा त्या लहान मुलाचं इतकं निष्पाप रडणं हे विठ्ठल काही सहन करू शकत नाही आणि ते येऊन अन्न ग्रहण करतात, ते भोग ग्रहण करतात आणि त्यानंतर त्यांना सतत विठ्ठलाचं दर्शन होत असतं. ही घटना झाली. त्याच्यानंतर जेव्हा संत सभा एकदा भरलेली होती, त्या संत सभेमध्ये ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई सगळ्याच होत्या आणि नामदेव महाराज पण होते. आता पहा की जरी नामदेव महाराजांना विठ्ठलाचं सजीव दर्शन व्हायचं, त्यांच्याशी संवाद घडायचा, पण त्यांना अजून ज्याला म्हणतो की जी एक पूर्ण ज्याला म्हणतो की त्यांच्या त्या बोधामध्ये की माझ्यामध्ये सुद्धा जे आहे तेच विठ्ठल आहे आणि या सर्व चराचरमध्ये जे काही आहे तेच विठ्ठल आहे, याची काही अनुभूती झालेली नव्हती. आता याची जाण मुक्ताबाईंना होती. मुक्ताबाई म्हणजे सगळ्यात लहान पण सगळ्यात तेज होत्या आणि त्यांनी त्या संत सभेमध्ये गोरा दादांना म्हटलं, गोरा कुंभारांना, की या सभेमध्ये कोणतं मडकं जरा कच्चं आहे हे तुम्ही जरा सांगाल का. आता ते गोरा दादांना तर त्यांची ती विधी की मडकं कच्चं आहे की पक्क आहे कसं माहिती आहे, हातामध्ये तो सोटा होताच आणि या संतांच्या डोक्यावरती वाजव, त्या संतांच्या डोक्यावरती
लाव. आणि असं करता करता जेव्हा ते नामदेव महाराजांच्या डोक्यावरती मारली तर ते फार चिडले. म्हणजे ही काय पद्धत आहे का संतांशी वागण्याची, त्यांच्या डोक्यावरती तुम्ही काठी मारताय? असं म्हटल्याबरोबर मुक्ताई म्हणतात की हा मडका कच्चा आहे. का? कारण की तोपर्यंत अहंकार पूर्णपणे जात नसतो. जोपर्यंत आपला जे काही इष्ट असू देत, आपले जे काही इष्ट असू देत, जोपर्यंत त्यांचा बोध, जरी आपल्याला कदाचित त्यांचे सजीव दर्शन होत असतील, पण आपल्या कॉन्शियसनेसमध्ये म्हणजेच आपल्या चित्तामध्ये, आपल्या बोधामध्ये त्या ईश्वराचा बोध होत नाही, तोपर्यंत तो अहम काही जायचा नाही. आणि मग त्यांना आपल्या नामदेव महाराज हे जातात पैठणला आणि तिथे त्यांना जे हे भेटतात, एक त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही जाऊन तिथे एका संतांशी एक भेट घ्या, ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील, विसोबा खेचर. आणि विसोबा खेचर ते त्यांची भेटीला जेव्हा जातात तर नेमकं ते विसोबा खेचर जे बसलेले असतात शिवाच्या पिंडीवरती पाय देऊन. आता हे सगळं बघितल्यानंतर तर ते आपले नामदेव महाराज तर फारच उद्विग्न होतात आणि ते म्हणतात, तुम्ही काय त्या शिवाच्या पिंडीवरती तुम्ही पाय देऊन बसलेला आहात? तर ते विसोबा खेचर म्हणतात की ठीक आहे, मी फार म्हातारा झालेलो आहे, जर शक्य असेल तर माझे पाय उचलून जरा बाजूला करून देतो. तर जसे नामदेव महाराज त्यांचं पाय बाजूला करतात तर जिथे जिथे पाय त्यांचे फिरवतात तिथे तिथे एक शिवपिंडी एक तिथे उद्भवते. आणि हे बघून त्यांच्या हे लक्षात येतं, म्हणजे विसोबा खेचर त्यांना मग नंतर आपलं शिष्य करतात आणि त्याच्यानंतर नामदेव महाराजांना ती त्यांच्या आपल्या स्वतःच्या बोधामध्ये विठ्ठलाची अनुभूती होते साधना केल्यानंतर, आणि त्यांचा तो अहम जो असतो तो नाहीसा होतो. तर ही घटना आपल्या सर्वांपुढे मांडण्याचा मुख्य उद्दिष्ट काय? मुख्य उद्दिष्ट हाच की आधी नामदेव महाराजांना ते मूर्तीचं दर्शन व्हायचं, पण आपल्या त्या चित्तामध्ये किंवा आपल्या बोधामध्ये अजून त्यांचं पूर्ण म्हणजे ज्याला म्हणतं की बोध व्हायचा नाही. बोध जर होत नसेल तर तो बिलकुल सूक्ष्म अहम तो काही जात नाही आणि त्यातून मग एक असमाधान निर्माण होत असतं. असमाधान म्हणजे जे असमाधान आपल्याला बोध होत असतं तसं नव्हे, ठाकूरांना तो असमाधान जाणवायचं. आणि म्हणूनच त्यांनी त्या जटाधारीकडून दीक्षा ग्रहण केली. दीक्षा ग्रहण केल्यानंतर मग त्यांनासुद्धा आपल्या बोधामध्ये प्रभू रामचंद्रांची अनुभूती झाली आणि तिथून मग त्यांना ती ज्याला म्हणतो की खऱ्या अर्थाने चित्ती समाधान असं ते लाभलं. तर ही वात्सल्य भावाची साधना भगवान श्रीरामकृष्णांची ही तिथे पूर्ण होते. आणि ही चर्चा करत असताना लीला प्रसंगकारांनी एक फार सुंदर एक तथ्य सांगितलंय. मी ते तुमच्याकडे जसं तसं वाचतो. आधी, वात्सल्य भावाद्वारे त्या दिव्य रूपाच्या ध्यानात तन्मय होऊन त्यांना लवकरच प्रतीती आली की जो राम दशरथ का बेटा, वही राम घट घट में लेटा, वही राम जगत पसेरा, वही राम सबसे न्यारा. हे श्लोक बंधू भगिनींनो आपण सर्वजण साधारणपणे ऐकतो आणि फार सहजपणे म्हणत असतो. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा जटधारींकडून हे अनेकदा ऐकलं. पण याचा एक फार गूढ अर्थ ठाकूरांच्या अनुभूतीनंतर, ही जी ठाकूरांना अनुभूती झाली आधी मूर्तीरूपात मग स्वतःच्या चित्तामध्ये, ही अनुभूती झाल्यानंतर याचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याची थोडी चर्चा करूया. आणि त्यातून आपल्याला नामदेव महाराजांचा आणि ठाकूरांचा हा जो प्रसंग याच्यामध्ये किती साम्यता आहे. आणि पुन्हा की एक लक्षात येईल की जोपर्यंत ईश्वराचा बोध आपल्या चित्तात होत नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही. अर्थात आपल्याला मूर्तीचं दर्शनसुद्धा अजून खूप 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 लांब आहे, तो भाग वेगळा. पण भगवान श्रीरामकृष्णांची आपण म्हणजे साधना किंवा त्यांचा साधक भाव चर्चा करत आहोत. म्हणून विशेष करून की त्यांना मूर्तीचं दर्शन लाभल्यानंतर सुद्धा समाधान का नव्हतं मिळालं, कारण की जोपर्यंत आपल्या कॉन्शियसनेसमध्ये त्याचा बोध होत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही.
तर या श्लोक हा जो कपलेट आहे, हा जो दोहा आहे की जो राम दशरथ का बेटा, वही राम घट घट में लेटा, वही राम जगत पसेरा, वही राम सबसे न्यारा. तर याचं विवेचन करताना लीला प्रसंगात म्हणतात की जो राम दशरथ का बेटा, म्हणजे ठाकूरांना सर्वात आधी म्हणजे जटाधारींबरोबर जे दर्शन झालं त्या बाल रामललाचे, तो कसा होता? सगुण साकार. तो कसा होता? ठाकूरांबरोबर धिंगामस्ती करणारा, ठाकूरांबरोबर जेवणारा, ठाकूरांबरोबर फिरणारा असा तो होता. कसा होता? सगुण साकार. म्हणजेच काय? दशरथ का बेटा. दशरथ का बेटा भी तो सगुण साकार ही था. तो जो राम दशरथ का बेटा, पुढे वही राम घट घट में लेटा. याच्या नंतरची जी ठाकूरांनी मंत्रदीक्षा घेतल्यानंतर त्यांना ही अनुभूती झाली की वही राम घट घट में लेटा, मतलब प्रत्येक जीवामध्ये तोच राम विद्यमान आहे. वही राम घट घट में लेटा, वही राम जगत पसेरा. आता पहा, याच्या पुढची पण एक सूक्ष्म स्तर म्हणजे कोणता? वही राम घट घट में लेटा, मतलब की तोच राम या जगाच्या प्रत्येक चराचर वस्तूंमध्ये आहे. म्हणजेच काय की हे जे सगळे श्वापद आहेत, हे सगळे वृक्ष, लता, दरी, डोंगर, प्रत्येक कणामध्ये, फक्त जीवांमध्येच नाही, आधी काय म्हटलं, प्रत्येक जीवामध्ये आहे, म्हणजे मनुष्य मात्रामध्ये, पण त्याच्याही पलीकडे श्वापद किंवा पशु पक्षी किंवा हे सगळे वृक्षलता, प्रत्येक ठिकाणी तोच राम आहे. वही राम जगत पसेरा. आणि सगळ्यात नंतर वही राम सबसे न्यारा. वही राम सबसे न्यारा म्हणजे की या सगळ्या हे मायारूपी जगमध्ये तोच एक राम पसरलेला आहे सगुण साकार रूपाने. पण तोच राम जेव्हा एखाद्याचं मन या मायाच्या पलीकडे जातं, तेव्हा तो निर्गुण निराकार होऊन तोच राम चित्ती अनुभवात येतो. म्हणजे पहा, आध्यात्मिक अनुभवाचे चारही टप्पे या श्लोकात सांगितलेले. बरं, अतिशय महत्त्वाचं आहे. चारही टप्पे म्हणजे कोणते कोणते? आधी फक्त त्या मूर्तीच्या रूपामध्ये कल्पना करा की ठाकूर इथे येऊन बसलेले आहेत, आपल्याशी गप्पा करतात आहेत. दुसरा अनुभव, सगळ्यांमध्ये तेच ठाकूर विद्यमान आहे, प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये. तिसरा अनुभव की प्रत्येक हे सगळे जे श्वापद आहेत, पशु पक्षी आहेत, वृक्षलता आहेत, प्रत्येकमध्ये ठाकूर. वही राम जगत पसेरा. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचं म्हणजे की हे जे या ज्या सगळ्या प्रकृतीजन्य किंवा मायामध्ये असलेले हे जे सगुण साकार आपण रामाचा अनुभव घेत आहोत, याच्या पलीकडे जो एक ज्याला म्हणतो की निर्गुण निराकाराचं जो एक राज्य आहे, ॲब्सोल्यूट अखंडाचं राज्य आहे, तिथे तोच राम आहे. वही राम सबसे न्यारा. म्हणजेच या मायेच्या राज्यामध्ये सुद्धा राम, मायाच्या पलीकडे सुद्धा राम. अशी ही या जरी हा श्लोक आपल्याला आपण नेहमीच म्हणत असतो, म्हटलं पण पाहिजे, आणि आपल्याला तो फार सहज आणि सोपा वाटतो, पण त्याचा इतका असा गंभीर आणि गूढ अर्थ आहे. तर ही जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना वात्सल्य भावाच्या माध्यमातून भगवान स्वतःच्या कॉन्शियस, म्हणजे सुरुवात कुठून झाली? बालरामाचं दर्शन मूर्तिरूपात. तोच राम प्रत्येक जीवामध्ये आहे, तोच राम चराचरामध्ये आहे, आणि या चराचराच्या पलीकडे जे काही मायाच्या पलीकडचं राज्य आहे निर्गुण निराकार, तिथे सुद्धा राम आहे. ही अनुभूती वात्सल्य भावाच्या माध्यमातून प्राप्त केल्यानंतर तिथे भगवान श्रीरामकृष्णांच्या वात्सल्य भावाची तिथे पूर्ती होत आहे. बंधू भगिनींनो, 3 की 4 वर्ग आधी आपण चर्चा केली होती की ठाकूरांची एक स्वभाव होता. काय स्वभाव होता? की कोणतंही कार्य जेव्हा ते हातात घेत असत, म्हणजे लौकिक दृष्टीने पण आणि आध्यात्मिक दृष्टीने पण, तर त्याला ते पूर्ण केल्याशिवाय ते कधी अर्धवट सोडत नव्हते. आलं लक्षात? एक 3 की 4 याच साधक क्षमा करा, वात्सल्य भावाच्या या
अध्यायात आपण चर्चा केली होती. कोणताही भाव ते कोणताही कार्य घेतील, म्हणजे लौकिक जगामध्ये पण, आणि कोणताही भाव ते एकदा पकडतील तर त्या भावाच्या एकदम टोकापर्यंत पोहोचल्याशिवाय ते कधीही शांत बसणार नाही. तर हे एक त्याचं प्रमाण, विशेष करून हा श्लोक, की तो त्यांनी आपल्या आध्यात्मिक अनुभवात आणला, की वात्सल्य भावाची त्यांनी टोक गाठलं. त्यांची ही वात्सल्य भावाची साधना झाल्यानंतर जटाधारींनी ते स्थान सोडलं. बाल रामचंद्रांनी स्वतःहून इच्छा प्रकट केली की मला भगवान श्रीरामकृष्णांबरोबर राहायचं आहे. जटाधारींनी, ज्यांनी इतके वर्ष त्या मूर्तीची सेवा पूजा केली, जिवंत मूर्ती त्यांच्याबरोबर ती असायची, अर्थात ती आपल्याला म्हणजे इतर लोकांना जिवंत आहे असं कळायचं नाही, या दोघांना मात्र ते कळायचं. जटाधारींनी ती मूर्ती, ती रामललाची मूर्ती आनंदाने भगवान श्रीरामकृष्णांना सुपूर्द केली आणि पुन्हा उत्तर दिशेला त्यांनी प्रयाण केलं. त्याच्यानंतर ती मूर्ती काही महिने भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर होती. नंतर तिचं काय झालं, तिचा उल्लेख आपल्याला लीला प्रसंगामध्ये कुठे मिळत नाही. ही सगळी वात्सल्य भावाची साधना सुरू असताना भैरवी ब्राह्मणी कुठे होत्या? कारण की तंत्रसाधना नुकतीच पूर्ण झालेली आहे. आणि हा प्रश्न लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराजांनी मुद्दाम का मांडला आहे? कारण की भैरवी ब्राह्मणीचं वैशिष्ट्य काय होतं, की त्या तंत्रसाधनेत एक्सपर्ट होत्या, पण त्याच्याचबरोबर वैष्णव शास्त्रात त्या पारंगत होत्या. आणि हे पाची भाव ज्याची चर्चा आपण करत आहोत याच्यामध्ये सुद्धा त्या एकदम निष्णात होत्या. तर जर ठाकूर वात्सल्य भावाची साधना करत आहेत तर तेव्हा त्यांनी काही मार्गदर्शन केलं का? तर लीला प्रसंगकार फार याच्यामध्ये एक, ज्याला म्हणू की सेफ उत्तर देतात आहेत, की आपण चर्चा केलेली आहे की भैरवी ब्राह्मणीचा भाव वात्सल्य आणि मधुर त्यांचाही होता, आणि भगवान श्रीरामकृष्णांना ते वात्सल्य भावानीच बघायचे, गोपाल या भावानीच बघायचे, याची चर्चा पण आधी केलेली आहे. तर अर्थातच त्यांनी त्यांच्या या साधनेमध्ये त्यांना नक्कीच मदत केली असावी असा ते उल्लेख करतात. केलीच होती असं त्यांनी बिलकुल म्हणत नाही आहे, केली असावी असं आम्हाला वाटतं, असं म्हणून ते तिथे थांबून जातात. तर बंधू भगिनींनो, इथे हे पूर्ण भगवान श्रीरामकृष्णांची वात्सल्य भावाची साधना हा जो अध्याय इथे हा पूर्ण होत आहे. याचा पुढचा जो भाव आहे की भगवान श्रीरामकृष्णांचा मधुर भाव आणि त्याची साधना. मधुर भाव, बंधू भगिनींनो, ही चर्चा सुरू करण्याच्या आधी या संदर्भात, मधुर भावाच्या संदर्भात बरेच काही मिसकन्सेप्शन्स जे पसरलेले याची थोडी चर्चा आपण आधी केलेली आहे. पण आता सुरुवात करत आहोत तर आपण याचे जे मिसकन्सेप्शन आहे त्याच्याबद्दल थोडं एक सखोल विचार करून, किंवा ते मिसकन्सेप्शन्स का आलेत, कसे आलेत, ही थोडी चर्चा करून, आणि खरा मधुर भाव काय आहे, किंवा आपण जास्त चांगलं होईल की खरं भाव म्हणजे आपण जे भाव लौकिक अर्थाने समजतो आणि खरा हे जे ईश्वरी भाव जे आहेत, सख्य, वात्सल्य, दास्य, शांत, मधुर, या भावाचा खरा अर्थ काय असतो, किंवा ठाकूर म्हणतात की 5 भावपैकी एक कोणताही भाव घेऊन आपण सर्वांनी जगलं पाहिजे. तर खरंच त्या भावाचा अर्थ काय आहे आणि आपण कुठे कमी पडत आहोत? ठाकूरांनी म्हटलं की बरोबर, ठीक आहे, 5 भावपैकी एक भाव घेऊन आपण साधना केली पाहिजे. अगदी खरं आहे. एक काहीतरी आपला संबंध तर असला पाहिजे ना. आपण आपल्या घरामध्ये भाऊला प्रेम करतो, तर भावाप्रती तो एक ज्याला म्हणतो की सख्य भावासारखा एक भाव असतो, म्हणून तो प्रेम करू शकतो ना. तो भावाच्या बहिणीप्रती प्रेम असतो, तो एक भाव आहे. बहिणीचं प्रेम हा एक भाव आहे. तर आपला जर ईश्वराप्रती जर समजा हे जे 5 भाव आहे, सख्य, दास्य, शांत, वात्सल्य आणि मधुर, याच्यापैकी जो भाव आपल्या मनाला रुचकर असेल त्या भावाने जर आपल्याला ईश्वराला आपण प्रेम केलं तर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकू.
पण त्या भावाचा खरा आणि नेमका अर्थ काय असतो हे समजण्याकरता याची आपण बऱ्यापैकी सखोल चर्चा करणार आहोत. मी सुरुवात करू इच्छितो बंधू भगिनींनो आपले आदर्श भगवान श्रीरामकृष्णांपासून, कारण की ते आपल्याला समजणं सोपं जाईल. मग त्याच्यानंतर आपण मधुर भाव, त्याचे मिसकन्सेप्शन्स, खरा मधुर भाव काय आहे आणि इतर भावांची पण सुद्धा चर्चा करणार आहोत. कारण की एखाद्याला सख्य भाव आचरणात आणायचा असेल तर त्याला काय काय केलं पाहिजे, किंवा ज्याच्याबद्दल आपण कधी चर्चाच केलेली नाही कदाचित, किंवा आपल्या ध्यानीमनी सुद्धा नाही आहे, ती चर्चा करून मग आपण मधुर भावाची साधना भगवान श्रीरामकृष्णांची त्याबद्दल सुरू करूया. तर आधी आपण चर्चा करूया भगवान श्रीरामकृष्णाचा मातृभाव. भगवान श्रीरामकृष्णांनी ईश्वराची भक्ती केली ती मातृभावाने, आणि भगवान श्रीरामकृष्णांचंच म्हणणं आहे की मातृभावासारखा पवित्र भाव अजून दुसरा कोणताच नाही. पण आता जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचं आपण चारित्र्याचं अध्ययन करत आहोत, त्यांच्या मनाचं अध्ययन करत आहोत, तर तेव्हा आपल्याला एक गोष्ट फार लक्षात येते की जेव्हा त्यांनी जगन्मातेची किंवा ईश्वराची मातृभावाने उपासना, भक्ती, प्रेम हे करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा या जगामध्ये इतर स्त्रियांबद्दल काय भाव होता. ज्या भावाने ते जगन्माताला बघत होते त्याच भावाने ते जगातल्या सर्व स्त्रियांना बघत होते. त्याच भावाने ते या जगातल्या प्रत्येक स्त्रीला बघत होते. आणि हाच एक मुद्दा आहे. एवढंच नव्हे, फक्त स्त्रियांनाच नव्हे तर प्रत्येक पुरुषाला सुद्धा त्या जगन्मातेचा अंश या पुरुषामध्ये आहे. किंवा आपण जी आता चर्चा केली की जो राम दशरथ का बेटा वही राम घट घट में लेटा, वही राम जगत पसेरा, वही राम सबसे नियारा. पहा, योगायोगाने तो एक क्रोनॉलॉजी आली आहे म्हणून फार आपल्याला सोपं झालं समजायला. त्याला खरं भाव म्हणतात. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी फक्त मूर्तीमध्ये जगन्मातेला आई म्हणून स्वीकारलेलं नाही, जगातल्या प्रत्येक चराचरामध्ये, विशेष करून स्त्रियांमध्ये त्यांनी त्याच जगन्मातेला बघितलंय. मग कदाचित ती स्त्री कदाचित थोड्याशा वेगळी असेल इतर स्त्रियांपेक्षा, किंवा कोणत्याही समाजाच्या कोणत्याही थरातून आलेली असेल, पण त्यांनी कधी कोणत्याही स्त्रीचा अपमान कधी केला नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी प्रत्येक भक्ताला जे प्रेम दिलं, त्यांच्या प्रेममध्ये कधी पण आपल्याला द्वेष, ईर्ष्या, मत्सर, घृणा हा भागच मिळत नाही. पहा, याला म्हणतात खरा भाव म्हणजे काय असतं. आपण थोडी आपली चर्चा करूया, म्हणजे आपल्याला समजणं सोपं होईल की ठीक आहे, मी जास्तीत जास्त ठाकूरांना प्रेम करू शकतो, पण ठाकूरांना प्रेम करतो म्हणून दुसऱ्याचा दुश्वास करू नये हे बाबा मला नाही पटत. हे साधारण आपली एक ते लिमिटेशन आहे. ही साधारण जीवाची लिमिटेशन आहे. आणि म्हणून आपण जीव आहोत. आपण तसं मुद्दाम करतो असं पण नाही आहे. आपल्याला ते कळतंय पण ते वळत नाही आहे. आम्ही ठाकूरांना प्रेम करू शकतो, ठाकूरांकरता मी काही करू शकतो, पण दुसऱ्यांकरता आपल्याला काही करायला सांगितलं तर तिथे होत नाही. आणि अजून एक जो डायमेन्शन फार महत्वाचा, की ही जगन्माता ही माझी आई आहे, तशीच ही इतरांची सुद्धा आई आहे. ते लहान मुलांची खूप गंमत असते बघा. एक 8-9 महिन्याचे 1 वर्षाचं बाळ असतं ते, आणि त्याला जर कोणी म्हटलं आजी माझी, तर रागलीच तिला राग येतो आणि बिलकुल भांडायला सुटते की नाही, आजी माझीच आहे. आपला पण हा एक भाव कधी कधी असतो की नाही. हे म्हणजे कसं असतं की हे सगळे आपल्या स्पिरिच्युअल इमॅच्युरिटीज आहेत, आणि एक इमॅच्युरिटी आली की सगळ्या इमॅच्युरिटी त्याच्या मागे मागे येतात. आणि म्हणून आपला भाव जर दृढ करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या इमॅच्युरिटीपासून पलीकडे जावं लागेल. एक उदाहरण घेऊन अजून आपल्याला लक्षात येईल की ठाकूरांचा किंवा माताजींचा हा जो एक ज्याला म्हणतो की त्यांची प्रेमाची व्याप्ती ही अनंत होती.
त्या अनंत व्याप्तीतून ते सर्वांना प्रेम करू शकत होते आणि त्या अनंत व्याप्तीतून ते ईश्वराला प्रेम करत होते. म्हणून त्यांचा तो जो भाव होता, म्हणजे ठाकूरांचा मातृभाव, तो इतका जबरदस्त आणि इतका पवित्र होता. उदाहरण ते माताजींचं मी घेतोय. एकदा एक मुलगा माताजींकडे येऊन म्हणतो की माताजी, तुम्ही माझ्या गर्भधारिणी आईसारख्या आहात. म्हणजे त्या मुलाचं म्हणणं होतं की मी माझ्या आईला जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम मी तुम्हाला करतो. याच्यावरती माताजींची प्रतिक्रिया लक्षात घ्या. माताजी म्हणतात, थोडे गंभीर होतात. माताजीने फक्त दोनदाच म्हणजे आपला निषेध दर्शवला आहे. माताजी लागलीच म्हणतात, छे छे, मी तुझी गर्भधारणी आई का होऊ लागली? मी तुझी गर्भधारणी आई नाही. आता याचा थोडंसं सायकोलॉजिकल ॲनालिसिस करूया. त्या मुलांनी तसं का म्हटलं? तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, आपण सर्वच आहोत. आपण आपल्या लिमिटेड बुद्धीनी, लिमिटेड इंटेलेक्टनी आपल्याला काय वाटतं की या जगात आपण संपूर्ण पावित्र्याने आणि सगळ्यात जास्त प्रेम कोणाला करतो? आपल्या आईला. कारण की त्याच्या पलीकडे आपली झेपच नाहीये ना. त्याच्या पलीकडे आपली झेपच नाहीये आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त पावित्र्याने, सगळ्यात जास्त इंटेन्सिटीने आपण जर प्रेम करू शकतो तर आपण आपल्या आईलाच करू शकतो. आणि त्याच भावनेने अति म्हणजे प्रामाणिकपणे त्या मुलांनी म्हटलं की आई, तुम्ही माझ्या गर्भधारिणी आईसारखे आहात आणि मी तुम्हाला तसंच प्रेम करतो. पण माताजींनी लागलीच गंभीर झाल्या आणि ते म्हणला की छे छे, मी तुझी गर्भधारिणी आई कशी होऊ शकते? तर आईने असं त्याचा निषेध का केला? आईने निषेध म्हणून केला की माताजी ज्याप्रमाणे या जगाच्या सर्व चराचरला प्रेम करू शकत होत्या अनकंडिशनली, कोणत्याही अटी शर्ती विना, तसं प्रेम या मुलाची आई करू शकत होती का? नाही. माताजी काय म्हणाल्या? आम्ही शतेरोमा, आम्ही अशतेरोमा, आम्ही चराचरेरमा. म्हणजे काय की मी सतची पण आई आहे आणि मी असतची पण आई आहे. मी शरदची पण आई आहे, मी अमजदची पण आई आहे. आणि या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत, जीवजंतू आहे, मी सगळ्यांची आई आहे. तर हे जे क्वालिफिकेशन, हे जी प्रेमाची व्याप्ती त्या मुलाच्या गर्भधारिणी आईची होती का? नव्हती. आणि म्हणून माताजींना त्या मुलाच्या आईच्या प्रेमाची लिमिटेशन्स माहीत होती. म्हणून लागलीच माताजी तिथे निषेध करतात का? कारण की माताजीच्या प्रेमाची व्याप्ती ही अनंत आहे. तिथे कोणालाही रिजेक्शन नाही आहे. तिथे कोणत्याही कंडिशन्स नाही आहेत. पहा, ह्या सगळ्या माताजींच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या घटना आहे, पण या सगळ्यांचं बंधू घेऊन इट इज अ ग्रेट सिग्निफिकन्स. अनलेस अँड अंटिल आपण त्याच्या बिलकुल कीस खाण्याच्या स्तरावर नाही पोहोचत ना, तो पण ॲपरंटली काय वाटेल, माताने म्हटलं असेल. असं नव्हे. माताजींनी दोनदा निषेध केलेला आहे. एकदा एक स्त्री येऊन म्हणते की मा तुम्ही दुर्गा, मा तुम्ही लक्ष्मी वगैरे वगैरे, बांगलामध्ये मा तुम्ही दुर्गा, तुम्ही लक्ष्मी, तुम्ही सरस्वती. तर माताजी एकदम बिलकुल तिला झिडकारून देतात, चुप करो औषध कथा. फक्त दोनदाच झालेलं आहे. का? कारण की ते पुन्हा तेच की मनात एक काहीतरी होतं आणि तोंडात एक काहीतरी होतं. ते माताजीच्या एकदम लक्षात आलं. आणि दुसरी घटना ही पण अर्थातच माताजींनी या मुलाला निषेध केला की मी तुझी गर्भधारिणी आई होऊ शकत नाही. तर त्याचा अर्थ हा आहे, कारण की आईच्या प्रेमाची व्याप्ती ही साधारण आईमध्ये होऊ शकत नाही, अशक्य आहे. आणि हे जे मातृभाव, ज्या मातृभावातून भगवान श्रीरामकृष्णांनी जगन्मातेची पूजा अर्चना केली बंधू भगिनींनो, तर हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे की त्या अनंत व्याप्तीतून त्यांनी केलेलं आहे. आणि तो जो मातृभाव त्यांचा होता की प्रत्येक चराचरामध्ये त्याच जगन्मातेला बघणं, प्रत्येक स्त्रीमध्ये बघणं, मग ती कदाचित कुलीन असो की कुलीन नसो, मग ती कदाचित लहान मुलगी असो की एखादी बिलकुल प्रौढा असो, की मग स्वतःची लीला सहधर्मिणी असो, प्रत्येक स्त्रीमध्ये
तीच एक जगन्माता खेळत आहे याचा साक्षात अनुभव भगवान श्रीरामकृष्णांनी म्हणजे तो अनुभव आचरणात आधी आणला, मग त्याचा अनुभव घेतला. शब्दांकडे लक्ष द्या. तो भाव आचरणात आणला आणि मग त्याचा बिलकुल आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, आपल्या चित्तामध्ये त्याचा अनुभव घेतला. या अर्थाने हा भाव म्हटला जातो. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे 5 भावपैकी एक मधुर भाव, मी मधुर भावावर त्यातून थोडं शेवटी येईन आहे, कारण की त्याच्यात भरपूर काय काय आपल्याला चर्चा करायची आहे. तर हे जे आपण म्हणतो की अरे एखाद्या भावाचं अवलंबन करून आपण ईश्वराला आळवलं पाहिजे, अगदी खरं आहे. पण ज्या लौकिक अर्थाने आपण हे भाव समजतो, हा त्याचा बिलकुल तसा अर्थ म्हणजे तो फार संकुचित अर्थ आहे. सुरुवात आपल्याला तिथूनच करावी लागेल बरं, हे लक्षात घ्या. म्हणजे अचानकच आपला बिलकुल उद्यापासून भाव काहीतरी सकाळी उठलो आणि आपला दिव्य भाव झाला आणि प्रत्येक ठिकाणी आपण सख्य भावाने सगळं काही सगळ्यांना प्रेम करतोय, असं कधी होणार नाही आहे. पण अर्थातच जर आपल्याला सख्य भाव किंवा दास्य भाव जर आवडत असेल तर त्या दास्य भावाची, त्या सख्य भावाची, त्या शांत भावाची व्याप्ती म्हणजे त्या भावामध्ये कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की त्रुटी, विशेष करून द्वेष, मत्सर, ईर्ष्या, घृणा हे सख्य भाव पूर्णपणे रहित असले पाहिजे. आणि हे का आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात? आपल्या आध्यात्मिक अपरिपक्वतेमुळे, स्पिरिच्युअल इमॅच्युरिटीमुळे या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की मी ठाकूरांकरता काही करायला तयार आहे, पण अहो तुम्ही तुमचं तो अमुक अमुक मित्र आहे त्यांच्याकरता काहीतरी करा. हो नाही नाही, ते शक्य होणार नाही. हे आपला साधारण भाव असतो. एक 5 मिनटं आहे, आपण थोडंसं दास्य भावाच्या संदर्भात चर्चा करून मग पुढे जाऊया. दास्य भाव म्हणजे हा हनुमंताचा होता. दास्य भाव हा हनुमंताचा होता आणि त्या भावाची परिकाष्ठ म्हणजे एक्स्ट्रीम म्हणजे काय की हेच की मी रामाचा भक्त. आता मी रामाचा भक्त किंवा मी रामाचा दास, तर इतर पण जे आहेत ते रामाचेच दास. इतर जर रामाचे दास तर ते माझे मित्र, माझे शत्रू नव्हे. इतर सुद्धा जर रामाचे दास तर ते माझे मित्र, ते शत्रू नव्हे. पहा, ही झाली भावाची व्याप्ती. आणि जोपर्यंत ही भावाची व्याप्ती येत नाही आपल्या जीवनात, तोपर्यंत मी फक्त रामाचा दास आणि मी फक्त रामाचीच सेवा करेन, हा एक संकुचित भाव झाला. पण मी पुन्हा सांगतोय बरं, सुरुवात आपली तिथूनच होणार. एका दिवसात हे बदल घडणार नाही. मी रामाचा दास आणि इतर सुद्धा रामाचे दास, म्हणून माझा रामाचे जे इतर जे भक्त आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम असलं पाहिजे. आणि मी कोणापेक्षा मोठा नाही. का? मी पण रामाचा दास आणि तो पण रामाचा दास. मी कोणापेक्षा मोठा नाही. का? कारण की आम्ही दोघे रामाचे दास आहोत. आणि या संदर्भात एक छोटीशी घटना मला अचानक स्मरणात येत आहे. स्वामी शिवानंदजी महाराजांची बेलूर मठामध्ये असताना शिवानंदजी महाराज हयात होते तेव्हा एक दिवस असं झालं की एक ब्रह्मचारी महाराज एका सफाई कर्मचारीला त्यांच्याकडे काही चूक घडली म्हणून खूप ज्याला म्हणतो की कडक शब्दात त्याला रागवत होते. थोडे जोरात सुद्धा बोलत होते. महाराजांचे ते कानावरती गेलं. तर महाराजांनी बाहेर आलं आणि काय नेमकं झालं विचारपूस केली. आणि त्यानंतर त्या ब्रह्मचारी महाराजांची समजूत घालताना ते म्हणू लागले की पहा, मठामध्ये तू सुद्धा ठाकूरांचा भक्त, साधक, आणि तो काम करतोय, तोही भक्त आहे. ठीक आहे, चुका होत असतात कामं करताना, नाही असं नाही. पण चूक समजून देताना हा भाव कधी, फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं, सायकोलॉजिकली चूक समजून देत असताना कधी मनात हा भाव नाही आला पाहिजे की मी मोठा आणि तू छोटा. इट्स वंडरफुल. पहा, या महान संतांच्या या छोट्या छोट्या लेसन्समधून इतक्या मोठ्या गोष्टी कधी कधी एक इन्साइटफुल ज्याला म्हणतो आपण अशा मिळतात की चूक समजून देत असताना
भाव काय आपण चर्चा करत आहोत विसरू नका बरं. आपल्या कधी कधी काय ना घटना इतकी आवडते की प्रिन्सिपल पण विसरून जातो. हे साधारणपणे सगळ्यांबरोबर होत असतं बरं, आम्हाला होत असतं. दास्यभाव. दास्यभाव म्हणजे मी रामाचा दास, इतर सुद्धा रामाचे दास, म्हणून कोणी माझा शत्रू नाही, मी कोणापेक्षा श्रेष्ठ नाही आणि कोणाबद्दल माझ्या मनात द्वेष, ईर्ष्या, घृणा, मत्सर नसलं पाहिजे. आणि हे चर्चा करत असताना आपल्या शिवाजी महाराजांची घटना लक्षात आली की महाराजांचं हेच म्हणणं होतं त्या ब्रह्मचारी महाराजांच्या माध्यमातून की आपल्याला ठीक आहे कामं करताना चुका घडत असतात, तर महाराज जे म्हणतात की पहा तो सुद्धा ठाकूरांचा भक्त, तू सुद्धा ठाकूरांचा भक्त. चूक समजून देत असताना मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ हा भाव कधी नसला पाहिजे. यातून ही घटना म्हणजे जे लेसन आपल्याला घेण्यासारखं आहे की हा खरा दास्य भाव आहे. आणि हा फक्त आपल्या मठात येण्यापुरताच नव्हे, हा पूर्ण जगामध्ये आपला जितका संपर्क येतो, जितक्या लोकांशी संपर्क येतो, प्रत्येकाबरोबर हाच भाव असला पाहिजे. म्हणजेच थोडक्यामध्ये त्याची व्याप्ती अनंत असली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या दास्य भावात प्रतिष्ठित होऊ शकू. तर म्हणजे भावाची व्याप्ती काय असली पाहिजे ही आपण थोडक्यात बघितली. वात्सल्य, सख्य, शांत आणि मधुर हे 4 भाव बाकी आहे. याची चर्चा आपण येत्या बुधवारी करण्याचा प्रयत्न करूया. आज ठरलेली वेळ संपली आहे. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.